नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की संपूर्ण जगामध्ये फळं आणि भाजीपाला उत्पादनामध्ये आपल्या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर म्हणजे प्रथम क्रमांकावर चीन हे राष्ट्र आहे, त्यानंतर भारत. मंडळी, आपल्याला कल्पना असेल की जवळजवळ आंबा आणि केळी हे महत्त्वाची पिकं आहेत, फळपिकं आहेत आणि याखाली प्रचंड मोठं क्षेत्र आपल्या देशामध्ये आहे. पण या खालोखाल आपण जर भाजीपाल्याच्या पिकांचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल कांदा पीक हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. कारण असं आहे की जवळजवळ 10 लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड आपल्या देशामध्ये केली जाते आणि या 10 लाख हेक्टर क्षेत्रापासून जवळजवळ 190 लाख मेट्रिक टन एवढं प्रचंड उत्पादन कांदा पिकापासून आपल्याला मिळतं. मंडळी, आज महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचं जवळपास या टक्केवारीमध्ये जवळपास 35 ते 40% शेअर आपण म्हणू किंवा योगदान आपण असं म्हटलं तर वावगं होणार नाही, चूक होणार नाही. मंडळी, पण कांदा पिकाचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला कल्पना आहे की कांदा पीक हे अत्यंत संवेदनशील पीक आहे आणि बऱ्याच वेळा आपण अनुभवलं पण असेल की कधी कधी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डोळ्यामध्ये हे पीक पाणी आणतं, तर कधी ग्राहकांच्या डोळ्यामध्ये हे पीक पाणी आणतं. त्याचं कारणच असं आहे की कांदा हे नाशवंत असल्यामुळे, आपल्याला माहिती आहे भाजीपाला हा नाशवंत असतो, हे जास्त नाशवंत असल्यामुळे कमी वेळामध्ये जर त्याची साठवणूक व्यवस्थित नाही केली तर पटकन सडून जातो आणि त्यामुळे मग त्याचे भाव पण पडतात. आणि बरेच वेळा असं होतं की आपला शेतकरी हा उत्पादन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, हुशार आहे, अहोरात्र कष्ट करतो, उत्पादन करतो, पण त्याची गाडी येऊन थांबते एका ठिकाणी, ती म्हणजे विपणन, म्हणजे मार्केटिंग. कृषी मालाचं नेमकं उत्पादन कसं करायचं हे जरी त्याला माहीत असलं तरी विपणन कसं करायचं याची त्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे त्याला मोठ्या अडचणी येतात. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बाजारातील भावांचे जे चढ उतार आहेत त्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आणि त्यामुळेच कांदा उत्पादक शेतकरी आपण जर बघितलं तर बरेच वेळा नाराज असतो आणि बरेच वेळा अवकाळी पाऊस होतो, गारपीट होते आणि मग पिकांचं नुकसान होतं. आत्ताच आपण बघितलं असेल की द्राक्ष पीक जवळपास पूर्ण उद्ध्वस्त झालं आहे, कांदा पीक गेलं आहे, आंब्याचा मोहर गेला आहे, काजूचा मोहर गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आपलं उत्पादन करत असतो. पण त्यांनी थोडंसं ज्ञान संपादन केलं आणि निर्यातीचा विचार केला, त्याविषयीचं ते ज्ञान संपादन करून त्यांनी जर निर्यात सुरू केली तर त्याला चांगला भाव मिळू शकतो, शाश्वत भाव मिळू शकतो, शाश्वत मार्केट मिळू शकतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या कांद्याला संपूर्ण जगामध्ये मागणी आहे. मंडळी, आज कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हाच विषय निवडलेला आहे की कांदे पिकाची निर्यात आणि देशांतर्गत व्यापार याविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचं आणि आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्रीयुत DM साबळे सर. साबळे सर हे महाराष्ट्र राज्याचं कृषी पणन मंडळ जे पुण्याला आहे, कार्यालय पुण्याला आहे, तिथे सहाय्यक सर व्यवस्थापक या पदावर ते कार्यरत आहेत आणि प्रचंड मोठा अभ्यास यासंबंधी आजचा जो विषय आहे त्यासंबंधी त्यांचा आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला कळेलच. सर नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आमचा प्रोग्राम हा लाईव्ह फोन इन असल्यामुळे दर्शकांना खूप फोन करून तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे पहिले फोन नंबर त्यांना सांगूया आपण. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050 आणि जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा STD कोड अगोदर फिरवायचा आहे. सर, जसं मी आता सांगितलं की कांदा पीक अत्यंत संवेदनशील आहे, कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी तर कधी उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी. बरोबर. सर, आज महाराष्ट्राची कांदा पिकाला जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर सद्यस्थिती काय आहे आणि याचं महत्त्व काय, याची व्याप्ती काय आहे? कांदा हे पीक गरिबापासून श्रीमंताच्या आहारातील प्रमुख घटक आहे. तो आहारातील एक अविभाज्य घटक आहे. बरोबर. जगामध्ये चीन हा प्रमुख कांदा उत्पादक देश आहे आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. जवळपास 250 लाख मेट्रिक टन चीनमध्ये उत्पादन होते आणि भारतामध्ये 190 लाख मेट्रिक टन उत्पादन होते. आणि हे 190 लाख टनापैकी जवळपास आपण 18 ते 20 लाख मेट्रिक टन कांदा हा निर्यात करतो आणि त्या निर्यातीपासून भारताला जवळपास 2000 ते 2500 कोटीचं परकीय चलन आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे त्याचं अनन्यसाधारण निर्यातीमध्ये महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यसुद्धा कांदा उत्पादनात एक अग्रेसर राज्य आहे. देशातील जवळपास 30 ते 35% कांद्याचं उत्पादन महाराष्ट्र राज्यामध्ये होते आणि महाराष्ट्र राज्यातील एक 6 ते 7 जिल्हे नाशिक, नगर, पुणे, जळगाव, धुळे ह्या जिल्ह्यातील एक अत्यंत अल्प कालावधीत चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून शेतकरी ह्या पिकाकडे पाहतो. आणि याचं महत्त्व आज दिवसेंदिवस का वाढत आहे तर याची निर्यात सातत्याने वाढते आहे आणि शेतकऱ्याला चांगले दर गेल्या 5-6 वर्षापासून ह्या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा कल ह्या पिकाकडे सातत्याने वाढतो आहे.
सर आता आपण सांगितलं की महाराष्ट्रामधले ठराविक जिल्हे म्हणजे नाशिक जिल्हा तर अत्यंत अग्रेसर आहे. बरोबर आहे, कारण नाशिकमध्ये जसं द्राक्ष म्हटलं की नाशिक आणि नाशिक म्हणजे द्राक्ष असं समीकरण आहे, तसं कांदा म्हटलं तरी नाशिक जिल्हा आणि असं ते समीकरण आहे. सर आता महाराष्ट्राचं स्थान उत्पादनामध्ये आपल्या देशात काय, त्याचं कारण असं आहे की सर उत्पादकता आपण जर बघितली ना तर आपली उत्पादकता अत्यंत कमी आहे. काय सांगता येईल सर? आज जसं 190 लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन देशामध्ये होते, त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा हा जवळपास 35% आहे. 56 लाख मेट्रिक टन एकट्या महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यामध्ये 30% कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात आपल्या पिकवला जातो. 18 ते 20 लाख मेट्रिक टन कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये पिकवला जातो आणि नाशिक हे कांद्याचं आगर म्हणून ओळखले जाते. एक निर्यातीचं मोठं केंद्र म्हणून नाशिककडे पाहिले जाते, कारण अतिशय दर्जेदार उत्पादन त्या भागामध्ये होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात निर्यातदार नाशिकमध्ये एकवटलेले आहे. तिथूनच कांदा खरेदी करून ते पाठवत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं स्थान काय असेल तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तिन्ही हंगामात कांदा घेतला जातो. इतर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर कर्नाटक आहे, आंध्र आहे, इथे फक्त खरीप आणि लेट खरीपमध्ये घेतला जातो. गुजरात आहे, राजस्थान आहे, इथे सुद्धा खरीप किंवा उन्हाळी घेतो. पण महाराष्ट्रामध्ये खरीप, लेट खरीप आणि रब्बी ह्या तीनही हंगामात कांद्याचं उत्पादन घेतले जाते. जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड असते आणि 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड असते. 20% खरीप, 20% लेट खरीप आणि 60% कांदा रब्बीमध्ये येतो. खरीपमध्ये जो काही कांदा येतो आणि लेट खरीपमध्ये कांदा जो येतो तो त्याची साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे तो शेतकरी तात्काळ विक्रीला आणतो आणि रब्बीमधला जो कांदा आहे याची साठवणूक क्षमता चांगली असते. तो जवळपास 5 ते 6 महिने राहू शकतो. त्यामुळे तो शेतकरी त्याची साठवणूक करतात आणि या साठवणुकीच्या कांद्याला हमखास चांगले भाव मिळतात. कारण देशामध्ये कुठेही जूनपासून तर ऑक्टोबरपर्यंत कांदा निघत नाही. जो काही कांदा साठवणूक झालेला आहे त्यावरच आपली गुजराण ही होत असते. फक्त आज यामधलं भाग हाच आहे की जगामध्ये उत्पादकतेच्या बाबतीत आपण फार मागे आहे. चीन किंवा अमेरिकामध्ये कांद्याची उत्पादकता 42 मेट्रिक टन आहे, नेदरलँडमध्ये 39 आहे, चीनमध्ये 23 आहे आणि भारताची उत्पादकता फक्त 15.86 मेट्रिक टन प्रति हेक्टर आहे. राज्याच्या तुलनेत इतर राज्ये जे कांदा उत्पादक अतिशय अल्प प्रमाणात घेतात त्यांची उत्पादकता खूप चांगली आहे. आज गुजरातमध्ये 25 मेट्रिक टन प्रति हेक्टरी आहे, MP मध्ये 26 मेट्रिक टन आहे, बिहार जे नवीन राज्य कांदा उत्पादनाकडे वळलेलं आहे त्यांची सुद्धा 23 मेट्रिक टन आहे आणि महाराष्ट्राची उत्पादकता फक्त 12.35 मेट्रिक टन आहे. अक्षरशः निम्मे उत्पादन आहे. कांदा ह्या पिकामध्ये खूप मोठी क्षमता आहे. आपण जर पाहिलं तर एका बियापासून एकच कांदा मिळतो, परंतु तो 20 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत म्हणजे 5 पट त्याची उत्पादकता आहे. पण त्याच्यासाठी जर आपण पूर्ण लक्ष जर दिलं तर उत्पादनतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आणि हे असं का होते, उत्पादकता आपली का कमी आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण बियाण्याचा वापर. परंपरागत पद्धतीने शेतकऱ्याकडे जे काही बियाणं आहे त्यात तो वापर करतो आहे. आज राज्याची गरज जी आहे ती 10,000 क्विंटलची गरज आहे, पण शेतकऱ्यांना फक्त अवघं 2,000 क्विंटल प्रमाणित बियाणं उपलब्ध होते आणि म्हणून शेतकरी परंपरागत त्याच्याकडे जे काही उपलब्ध बियाणं आहे त्यातूनच त्याची लागवड करतो आणि शास्त्रोक्त पद्धतीचं बियाणं उपलब्ध न झाल्यामुळे त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. म्हणून शेतकऱ्यांनी चांगलं जे दर्जेदार बियाणं आहे, जे विद्यापीठाने रेकमेंड केलेल्या जाती आहे, ज्याची उत्पादन क्षमता जास्ती आहे, ज्याची टिकवून क्षमता जास्त आहे, ज्याची साठवणूक क्षमता जास्त आहे, अशा बियाणाचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. सर आता आपण सांगितलं की उत्पादन जे आहे ते प्रचंड आहे, बरोबर, पण प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी जी उत्पादकता आहे ती अत्यंत कमी आहे. म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आणि इतर देशांचा जर विचार केला तर आपण अत्यंत अल्प असं उत्पादन घेतो असं म्हटलं तरी वावगवणार नाही किंवा चुकणार नाही. बरोबर. सर आता गंमत अशी आहे की प्रचंड उत्पादन आपल्या राज्यात सुद्धा घेतलं जातं, त्याचं विनियोग ज्याला आपण म्हणतो, ज्याचं डिस्ट्रीब्युशन आहे किंवा याचं मार्केटिंग आहे, याचं कसं केलं जातं हे सगळं? आणि आपल्याकडे काही जर फोटोग्राफ असतील किंवा काही ग्राफ असतील किंवा चार्ट असतील तर आपल्याला दर्शकांना दाखवता येतील का? हां, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं आहे की आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे ही 120 कोटी आहे. प्रति व्यक्ती आहारात 30 ते 35 ग्रॅम कांद्याचा वापर होतो. सरासरी एका व्यक्तीला 30 ते 35 ग्रॅम म्हटलं तर 900 ते 1 किलो 200 ग्रॅम 1.25 किलो कांदा हा महिन्याला लागतो. वर्षाला जास्तीत जास्त 15 किलो. 120 कोटी जनता आहे आणि 120 कोटी जनतेपैकी 70% जर जनता कांदाचा आहारात वापर करत असेल तर देशाची आपली जी गरज आहे ती 120 लाख मेट्रिक टनाची आहे. निर्यात आपली 18 ते
15 ते 18 लाख मेट्रिक टन आहे. सर एक फोन घेऊया, माफ करा. काकासाहेब चव्हाण औरंगाबादहून काय विचारू इच्छितात? विचारा काकासाहेब. मला असं वाटतं फोन कट झालाय. हां सर, आपण काही सांगत हां, तर जी काही आपली गरज आहे ती म्हणजे देशांतर्गत जी गरज आहे ती 120 लाख मेट्रिक टनाची आहे. निर्यात जवळपास 15 ते 18 लाख टन होते. प्रक्रिया उद्योगासाठी 5 ते 10 लाख टन जातो आहे. बियाण्यासाठी 1 ते 2 लाख टन कांदा लागतो आहे. आणि हा कांदा नाशवंत असल्यामुळे याचे लॉसेससुद्धा खूप जास्त आहे. 15 ते 18-20 लाख टन कांदा हा आपला साठवणुकीमुळे वाया जातो. अशी एकूण एकत्रित जर टोटल आपण काढली तर जवळपास 156 ते 180 लाख मेट्रिक टनाची आपली देशांतर्गत आणि निर्यात मिळून गरज आहे. जेव्हा 180 लाख टनाच्या वर जेव्हा उत्पादन जाते तेव्हा मग मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होते आणि भाव कोसळतात. जसं आपण म्हणतो की एखाद्या फळाचे दर जर कोसळले तर गरिबापासून सगळेच लोक आहारात मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण कांद्याच्या बाबतीत असं होत नाही. कांदा जर आपण म्हटलं की 2 रुपये किलो झाला आणि त्याला सांगितलं की खूप स्वस्त आहे, एकाच्या ऐवजी 2 कांदे तू खा, तर कोणी खाणार नाही. आणि त्यामुळे त्याचा काही फार जास्त वापर होत नाही. तसंच दर खूप जरी वाढले पण भाजी कांदे विना कर तर ते सुद्धा शक्य नाही. त्याला ते गरजच आहे. आणि म्हणून नेमकं जर उत्पादन आलं तर उत्पादन आणि त्याचा विनिमय हे जर समतोल राहिला तर शेतकऱ्याला चांगले दर मिळतात. परंतु अतिरेकी उत्पादन झालं तर मग त्याची दरात घसरण होते किंवा कमी जर आलं. अशा परिस्थितीमध्ये आपण तो निर्यात करणंच योग्य राहील. म्हणजे जर अतिरिक्त जे प्रोडक्शन झालेलं आहे, जे उत्पादन झालंय, निर्यात केलं तर शेतकऱ्यांना त्यापासून 4 पैसे जास्त मिळतील. सर थोडक्यात तुम्ही आता असं सांगितलं की कांदा किती जरी तिखट असला तरी कांद्याशिवाय जेवण गोड लागत नाही. मंडळी, या नोटवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. जीवनदायी शब्दाची मोहिनी मनावर काल होती, आज आहे आणि उद्याही तशीच राहणार आहे. आईबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच वाटतं. माझ्या मायच्या मिठीतून झरतात पाझर समाधानाचे, बहरतात मळे कर्तृत्वाचे. ही माझी ईश्वरी माय, ईश्वरी माय. माझी माय प्रसारण सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:15 आणि शुक्रवार ते रविवार सकाळी 8:45. जमील साहेब, तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. आम्ही इथले सिकंदर दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. माझं मन बोलतं की तुझ्या बाबांचं पत्र नक्कीच येईल. बापू सांगतात ना की चांगल्या मनाने केलेल्या कामाचा परिणाम नेहमी चांगलाच होतो. नाक कापला आज हिने आपलं. पण बाबा, मी काय केलं? दादाला अजून त्रास होईल. आधीच दादा खूप त्रासलाय. वेडी, मुली कधी ओझं नसतात. आपण 21व्या शतकात राहतो. आजकाल ना प्रेम म्हणजे शांत नाही तर शांत. वैश, तुला एक प्रश्न विचारू का? काय तू माझ्यावर प्रेम करतेस? एक किरण रोशनीची प्रसारण रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि शनिवारी दुपारी 12:30 वाजता. नमस्कार मंडळी. वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू द शो. नमस्कार. तर मंडळी आपली तयार आहे फिश करी. त्याला जास्त शिजवायचं नाहीये, एकदम सिंपल ठेवायचं आहे. वा, छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर, किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर्ब, डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे कांदा निर्यात आणि देशांतर्गत व्यापार या विषयावर. आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्रीयुत DM साबळे सर. साबळे सर महाराष्ट्र राज्याचे कृषी पणन मंडळ आहेत पुण्याला, त्या कार्यालयामध्ये सहाय्यक सर व्यवस्थापक या पदावर ते कार्यरत आहेत. सर, ब्रेकपूर्वी आपण सांगत होतात मला की
कांद्याची निर्यात, कारण जर सरप्लस जास्त उत्पादन झालं तर त्याचं निर्यात आपण केलं तर आपल्याला परकीय चलन मिळू शकतं, शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. काय सांगता येईल सर? जेव्हा जास्त निर्यात होते त्यामध्ये एकच पर्याय असतो, एक तर त्याचं प्रोसेसिंग करणे किंवा जी काही आवक आहे ती देशाबाहेर पाठवणे. देशाबाहेर जर तो माल गेला तर बाजारपेठेतील मालाचं संतुलन कायम राहून शेतकऱ्याला दर प्राप्त चांगले होऊ शकतात. आणि आपल्या कांद्याला परकीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. का मागणी आहे? तर ह्या कांद्यामध्येच असे काही अंगीभूत गुण आहे की परकीय ग्राहकाला ते भुरळ पाडतात. त्यामध्ये गर्द लाल रंग, अतिशय उग्र त्याचा दर्प. सर पण एक फोन घेऊया. रमेश मताले अहमदनगर जिल्ह्यातून काही प्रश्न विचारू इच्छितात, विचारा. हा सर, कांद्याचे हंगाम दोनच आहेत, एक रब्बी आणि एक खरीप. हो. तो काढणीचा कालावधी प्रत्येक कांद्याचा 2 महिन्याचा असतो, अधिक जास्त 3 महिन्याचा. हो. हा, त्यावेळेस काय होतं की कांद्याची निर्यात बंद केली जाते किंवा असते म्हणायचं. मग शासन असं का करीत नाही का त्या 3 महिन्याच्या कालावधीत, म्हणजे पहिले ते रब्बीचे 3 महिने आणि खरीपाचे 3 महिने, त्या 3 महिन्याच्या कालावधीतच निर्यात चालू ठेवली पाहिजे, असलीच पाहिजे की ज्यावेळेस ते उत्पादन चालू असतं का शेतकऱ्याचा कांदा तो निघत असतो आणि शासन त्याच वेळेस निर्यात बंद ठेवलेली असते. असं का होतं? सर हा शेतकऱ्यांचा प्रश्न, अतिशय जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या संदर्भात बरेचदा आंदोलन सुद्धा केलेले आहे. आणि आम्ही शासनाला सांगितलं आहे की ऑन ऑफ पॉलिसी ऑफ एक्सपोर्ट, जे काही निर्यात असते ते चालू बंद असं धोरण स्वीकारू नका, कारण परकीय व्यापार हा विश्वासावर चालत असते आणि जर तुम्ही बंद जर केली तर परकीय ग्राहकाला असं वाटते की भारत हा भरोशाचा देश नाही आहे, त्याला सातत्याने पुरवठा होणं गरजेचं असते. म्हणून आम्ही राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाला ही केली विनंती केली आहे की तुम्ही निर्बंध आणू नका निर्यातीवर. जर आपल्याकडे पुरवठा कमी असेल ना तर जास्त MEP डिक्लेअर करून त्याची निर्यात होऊ द्या, पण बंद करू नका. एकदा जर बंद झाली तर पुन्हा तो कस्टमर जुळणं फार कठीण जाते, फार अवघड होऊन जाते. म्हणून ऑन ऑफ पॉलिसी गव्हर्नमेंटनं केंद्र शासनाने ठेवू नये, या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न चालू आहे आणि त्याला बऱ्या प्रमाणात यश आलं. 2011 नंतर कुठेही केंद्र शासनानं निर्यातीवर निर्बंध आणलेले नाही आहे. आपल्याला माहित आहे मागच्या वर्षीला सुद्धा 4,000 रुपयापर्यंत कांदा गेलेला होता, पण निर्यात बंदी आणली नाही, MEP त्याची वाढवलेली होती. म्हणून 2-3 वर्षात राज्य शासनाच्या वतीनं केंद्राकडे पाठपुरावा करून निर्यात बंदीसारखं केंद्राने हत्यार उगारू नये, कारण महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य आहे. अनेक शेतकऱ्यांचं जीवनमान त्या कांद्यावर आहे आणि जर निर्यात जर बंद झाली तर एकदम राज्यातले भाव कोसळतात. म्हणून बंदी आणू नये आणि शासनाने याला केंद्र शासनाने चांगल्या रीतीने प्रतिसाद. कारण काय सर की व्यवसायामध्ये असं म्हणतात की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. करेक्ट. जर तुम्ही 6 महिने निर्यात केली आणि 6 महिन्यानंतर बंद ठेवली तर बाकीचे देश असे समजतील की आता यांची निर्यात होत नाहीये, यांनी कांदा उत्पादन पण बंद केलं, असा पण एखाद्या देशाच्या मनामध्ये विचार येऊ शकतो आणि यामुळे होणार काय की शेतकऱ्यांचं नुकसान होतं. सर आता हा रमेश भाऊंचा प्रश्न येण्यापूर्वी आपण सांगत होतात की कांद्याचा अपीअरन्स, कांद्याचं वजन आणि त्याचा तिखटपणा याविषयी आणि त्यामुळे जगात कशी मागणी याविषयी आपण सांगत होतो. करेक्ट. तर मी तेच सांगतो की जगाच्या पाठीवर कांदा उत्पादक अनेक देश आहे. मी सांगितलंच आहे तुम्हाला का चायना एक मोठा आहे, काही नेदरलँड आहे, स्पेन सुद्धा कांदा, अमेरिका सुद्धा कांदा उत्पादक, पण भारतासारख्या भारताच्या कांद्याला जी चव आहे इतर कोणीही देशाला नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही परकीय बाजारपेठेत जाता आणि सगळ्या देशातले कांदे तिथं ठेवलेले असते, परंतु कस्टमर जो आहे तो प्रथम सर मी भारतातल्या कांद्याला हे करतो. माफ करा मी इंटरप्ट करतो. आता मी मध्ये दुबईला गेलो होतो तर तिथल्या बाजारपेठेत मी मुद्दाम गेलो होतो, तर तिथे मी त्यांना विचारलं, म्हणजे अरब लोकांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की भारतासारखा कांदा जगात कुठे नाही. म्हणजे आपल्या देशातल्या कांद्याला आखाती देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. आखाती देशामध्ये आहारामध्ये स्पायसीनेसचं खूप महत्व आहे आणि आपल्या कांद्यामध्ये स्पायसीनेस खूप आहे. कांदा फोडला की डोळ्यातून पाणीच येते इतकं, आणि त्यामुळे त्या भाजीला खूप चांगली चव येते आणि म्हणून त्याचा आहारात वापर सातत्याने होतो. तुम्हाला मी सांगतो की 1990-91 मध्ये महाराष्ट्राची निर्यात फक्त 50,000 मेट्रिक टन होती. 2002-03 मध्ये ही 5 लाख मेट्रिक टन होती आणि 2012-13 मध्ये 18 लाख टन निर्यात झालेली आहे. म्हणजे सातत्यानं तिप्पट वाढ झालेली आहे. कारण सातत्यानं मागणी वाढते, निर्यात उगीच होत नाही आहे. परकीय बाजारपेठेमध्ये सातत्यानं मागणी वाढते. भारतीय वंशाचे लोक आज जगभर पसरलेले आहेत आणि त्यांना पावडर फॉर्म, कारण जगामध्ये ओनियन याचा कांदा कोणी तसा खात नाही युरोपियन कंट्रीमध्ये पावडर फॉर्म, पण भारतीय लोकांना फोडलेला कांदा आपल्या ताटामध्ये पाहिजे, आहारामध्ये पाहिजे. मंडळी
आज संपूर्ण जगामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे. आपल्या कांद्याला, कारण त्याचा दर्जा, त्याची चव आणि त्याचा तिखटपणा पण लोकांना गोड वाटतो, म्हणून संपूर्ण जगात मागणी आहे. म्हणून निर्यातीचा विचार झाला पाहिजे. या नोटवर मंडळी घेऊ एक छोटीशी विश्रांती. सर्वांसाठी पंढरी, मुंबई आमची मुंबई. सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन, मुंबई आमची मुंबई. सण उत्सवांचं पारंपरिक नियोजन, मुंबई आमची मुंबई. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. तुम्ही जर माझ्याशी हिंदुस्थानी बनून बोलाल तर कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. आम्ही इथले सिकंदर दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. माझं मन बोलतं की तुझ्या बाबांचं पत्र नक्कीच येईल. बापू सांगतात ना की चांगल्या मनाने केलेल्या कामाचा परिणाम नेहमी चांगलाच होतो. नाक कापला आज हिने आपलं. पण बाबा, मी काय केलं? दादाला अजून त्रास होईल. आधीच दादा खूप त्रासलाय. वेडी, मुली कधी ओझं नसतात. आपण 21व्या शतकात राहतो. आजकाल ना प्रेम म्हणजे शांत नाहीतर शांत. महेश, तुला एक प्रश्न विचारू का? काय तू माझ्यावर प्रेम करतेस? एक किरण रोशनीची प्रसारण रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि शनिवारी दुपारी 12:30 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे कांदा निर्यात आणि देशांतर्गत व्यापार या विषयावर. आणि आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत श्रीयुत DM साबळे सर. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथे सहाय्यक सरव्यवस्थापक या पदावर ते कार्यरत आहेत. सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आपला शेतकरी कांदा उत्पादन करतो, कष्टाने करतो, अडचणींना सामोरे जातो, पण त्याला निर्यात करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की जास्त भाव मिळतो, चांगला भाव मिळतो, संपूर्ण जगात याची मागणी आहे. तर याचा नेमका दर्जा कसा असायला हवा की जेणेकरून लोक म्हणतील की हा या साईजचा आम्हाला कांदा पाहिजे किंवा अशा चवीचा आम्हाला कांदा पाहिजे? कांद्याची जी निर्यात करण्यात येते ती आकारमानानुसार करण्यात येते. आपली जी निर्यात आहे प्रमुख ही मध्यपूर्वेकडील देश जे आहे, इराण, इराक, मस्कत, दोहा, बहरीन ह्या देशामध्ये 80% कांदा आपला जातो. श्रीलंका, सिंगापूर, नेपाळ या देशामध्ये सुद्धा आपला कांदा जातो. तसंच मी मगाच सांगितलं की भारतीय वंशाचे लोक आज जगभर राहत आहे, त्यामुळे युरोपियन कंट्रीमध्ये इव्हन जपानमध्ये सुद्धा आपल्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी येणं चालू झालेली आहे. परंतु ह्या प्रत्येक देशाचं एक विशिष्ट स्टँडर्ड किंवा मानक ठरलेलं आहे की त्यांना एक विशिष्ट प्रकारचा कांदा पाहिजे असतो आणि तो पाठवताना काही काळजी घेणं गरजेचे असते. जसं आपल्याला जर दुबईला जरी कांदा पाठवायचा असेल तर दुबईला जर कांदा पाठवायचा असेल तो जहाज समुद्रमार्गे जातो, जहाजातून जातो आणि 8 ते 10 दिवस तो कांदा जहाजातून जात असतो. जहाज हा जाताना समुद्रमार्गे गार हवा असतो आणि तो 8-10 दिवस तो टिकला पाहिजे. त्या दृष्टीनं त्याचं काहीतरी काढताना तिची निगा घेणं गरजेचे असते. सगळ्यात प्रथम जो काही गरज असते निर्यातीसाठी, जेव्हा व्यापारी निर्यातीसाठी कांदा खरेदी करतो तो बाजारपेठेतूनच खरेदी करतो. आपल्याला माहीत आहे की राज्यातील बाजार समित्यामध्ये दरवर्षीला 40 ते 45 लाख मेट्रिक टन कांदाची आवक होते. म्हणजे 80% माल बाजारपेठामध्ये येतो, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतो आणि तिथूनच निर्यातदार तो कांदा खरेदी करत असतो. तो खरेदी करताना निर्यातीसाठी जेव्हा तो खरेदी करतो तो 2-3 गोष्टी प्रथम त्या लॉटवर ऑब्झर्व करतो. पहिली गोष्ट, निर्यातीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला वाढलेला कांदा, दुहेरी पापुद्रा असलेला कांदा पाहिजे असते. कारण जर तो वाढलेला नसेल तर मग त्याला बुरशी चढणे किंवा इंजुरीज होणे हा असा प्रकार होतो. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याची कमीत कमी 1 ते 2 सेंटीमीटर मान त्याची असायला पाहिजे. जर मान त्याला जर नसेल तर मग जेव्हा त्याची मान जर हे असेल तर त्यातून मोठ्या प्रमाणात रोगजंतूचा शिरकाव होते. समुद्रमार्गे तो कांदा जात असतो, समुद्रावर गार हवा चालू असते आणि अशी हवा जर त्या आतमध्ये त्या कांद्यामध्ये गेली तर त्या
कांद्याला स्प्राउटिंग चालू होऊन जाते. सर हा इथे कांदा याची मान आपल्या दर्शकांना दाखवता येईल व्यवस्थित? दाखवतो मी तुम्हाला. शेतकरी बंधूंनो, हा जो कांदा आहे हा कांदा इजिप्तमधला आहे. मध्यंतरी आपल्याकडे इजिप्तमधून कांदा काही आयात झालेला होता आणि हा तिकडून आलेला कांदा आहे. बघा हा कांदा 1 ते 1.5 सेंटीमीटर मान ठेवून हे कापलेला आहे आणि ह्या मशीननं प्रेस केलेला आहे. यामुळे काय होते, आज 6 महिने झाले ह्या कांद्याला काही झालेलं नाही आहे. कारण हे जी मान कापल्यामुळे याच्यामध्ये हवा आतमध्ये जात नाही. कांदा ही जिवंत वस्तू आहे, तिचं सतत श्वसन चालू असते आणि जर यामध्ये हवा गेली तर आतमध्ये अंकुर असतो, लगेच त्यामधून कोंब बाहेर येतो. किंवा जर दुसरा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये काय करतात ते बघा की कांद्याचे सरळ मानेपासूनच कापतात. मानेपासून कापल्यामुळे काय होते की याच्यामध्ये आतमध्ये हवा जाते. हवा आतमध्ये गेली की पुन्हा बुरशी येणे, अंकुरणे ह्या प्रक्रिया चालू होते. तसेच याचं हे कवच हे फार महत्त्वाचं असते आणि हे पण मान कापल्यामुळे काय होते की हे बाजूचं कवच लगेच निघणं चालू होऊन जाते. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा काढताना एक प्रामुख्याने काळजी घ्यायला पाहिजे. थोडक्यात सर असं सांगितलं आपण की कांद्याची मान कापू नका, कांद्याचा मान सन्मान करा असं सरांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कांद्याचा मान राखा म्हणजे मान ठेवा. बरोबर ना सर? बरोबर आहे. परंतु कांदा काढणीनंतर ओलाच असताना त्याला 1-2 पीड द्या. पीड दिला की याच्या आतमध्ये जाण्याचे जे छिद्र आहे ते पूर्णतः बंद होऊन जाईल आणि आतमध्ये हवा गेली नाही की तो चांगल्या स्थितीत होतो. हाच कांदा एप्रिल-मे मध्ये हा आपल्या इथं काढणीत झालेला कांदा आहे. आज 8 महिने झाले जवळपास हा जसचा तसाच आहे, याला काही झालं नाही. काय तर शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं याची मान ठेवून त्याचा मान सन्मान केलाय. सर एक फोन घेऊया. घ्या. भाऊलाल भट नाशिकवरून काही विचारू इच्छितात? विचारा भाऊलाल. भाऊलाल सर नमस्कार. नमस्कार. हो सर नमस्कार. नमस्कार. हो बोलतो ना सर. नमस्कार म्हटलं. हो नमस्कार. विचारा. सर आज लय महत्वाचा विषय घेतला तुम्ही. आम्ही कांदा उत्पादक शेतकरी येवला तालुक्यात. हो प्रश्न विचारा, सलग विचारा पटकन आणि टीव्हीचा आवाज कमी करा. हो आमचा प्रश्न असा आहे की कांदा आम्ही 40 वर्षापासून कांदा पिकवतो, पण या कांद्यानं आम्हाला रस्ता तळाला नेलं, वरती आणलं. कांदा खाणाराचं काहीच दोष नाही, कांदा खाणार कधीच ओरडला नाही, पण सरकारच आमचं ते कांद्याचं भोगा करतं आणि मीडियावाले त्याचं जास्त उद करतात भाव वाढल्यानंतर. भाऊलाल तुमचा प्रश्न काय सांगा? आमचा प्रश्न असा आहे की सरकारनं याच्यासाठी ठोस काहीतरी पावलं उचलले पाहिजे आणि कांदा उत्पादक हा वाचवला पाहिजे, म्हणजे तो कांदा पिकवत राहील. नाहीतर कांदा काही दिवसानं शेतकरी कंटाळल्यानंतर तो मेडिकलमध्येच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. तर सरकारनं तुम्ही असं सांगितलं पाहिजे, काहीतरी ठोस त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. भाऊलाल तुमचा प्रश्न कळला. सर भाऊलालांनी असा प्रश्न विचारला आहे की भावामध्ये चढ उतार होतात, शेतकरी धसत चाललाय, म्हणजे उद्या त्यांना असं वाटेल की बा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी असं ठरवलं की बा आता कांदा पीक परवडत नाही, कांदा लागवड करायची नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मेडिकल स्टोअरमध्येच कांदा तुम्हाला बघायला मिळेल आणि ग्राममध्ये विकत घ्यावं लागेल. नाही बरोबर आहे. शेतकऱ्यांची व्यथा अतिशय रास्त आहे. हो. आणि हेच व्यथा आपण राज्य शासनाच्या वतीनं नेहमी केंद्राला सांगण्याचा प्रयत्न करत असतो हो. की महाराष्ट्रातील काही जिल्हे हे प्रमुख कांदा उत्पादक जिल्हे आहे, तेथील शेतकऱ्याचं जीवन हे पूर्णतः कांद्याच्याच उत्पादनावर अवलंबून असते आणि केंद्राची जर पॉलिसी जर शेतकऱ्याला जर सुखकारक नसेल तर त्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन शेतकऱ्याला त्याचा मोठा नुकसान होते. म्हणून त्याच्यासाठी की कांद्याची जी निर्यात आहे त्याची ऑन ऑफ पॉलिसी न ठेवता निर्यात सातत्याने चालू कशी राहील याच्यासाठी प्रयत्न करणे. MEP जी असते ती माफक ठेवावी. शेतकऱ्यांच्या मालासाठी तात्काळ जो काही रेल्वे वॅगन्स आहेत त्या नाशिक असेल, खेरवाडी, निफाड, लासलगाव, कोपरगाव या ठिकाणी प्राधान्यानं उपलब्ध करून द्या. कारण हा सर थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे, तरच कांदा उत्पादक शेतकरी टिकेल, कांदा टिकेल, हा व्यापार टिकेल आणि ग्राहकांना सुद्धा आपल्या जेवणामध्ये कांद्याचा स्वाद घेता येईल. मंडळी या नोटवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कदाचित तुम्ही मला ओळखू शकाल. आम्ही इथले सिकंदर दर शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. माझं मन बोलतं की तुझ्या बाबांचं पत्र नक्कीच येईल. बापू सांगतात ना की चांगल्या मनाने केलेल्या कामाचा परिणाम नेहमी चांगलाच होतो. नाक कापला आज हिने आपलं. पण बाबा मी काय केलं? दादाला अजून त्रास होईल.
आधीच दादा खूप त्रासलाय. वेडी, मुली कधी ओझं नसतात. आपण 21व्या शतकात राहतो. आजकाल ना प्रेम म्हणजे शांत नाहीतर शांत. महेश, तुला एक प्रश्न विचारू का? काय तू माझ्यावर प्रेम करतेस? एक किरण रोशनीची प्रसारण रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि शनिवारी दुपारी 12:30 वाजता. नमस्कार मंडळी. वेलकम फ्रेंड्स. वेलकम टू द शो. नमस्कार. तर मंडळी आपली तयार आहे फिश करी. त्याला जास्त शिजवायचं नाहीये, एकदम सिंपल ठेवायचं. वा, छान असा आस्वाद तर मला आलेलाच आहे. तर हे आता आपलं ड्रिंक रेडी आहे. वाव, तुम्ही बघू शकता त्याचा ग्रीन कलर, किती सुंदर ग्रीन कलर आला. अगदी छान असा स्नॅक्स आहे. सुपर डिलिशियस. आस्वाद प्रसारण मंगळवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा. कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. मंडळी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आज कृषी दर्शनमध्ये चर्चा सुरू आहे कांदा निर्यात आणि देशांतर्गत व्यापार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत. श्रीयुत DM साबळे सर. आपल्याला माहिती आहे साबळे सर हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे या कार्यालयामध्ये इथे सहाय्यक सर व्यवस्थापक या पदावर ते कार्यरत आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा वाटतो की अनेक देशांमध्ये आपला कांदा निर्यात होतो, पण देशाची एक वेगळी मागणी असते की याच आकाराचा पाहिजे, याच रंगाचा पाहिजे, याच चवीचा पाहिजे. अशा अनेक म्हणजे कोणत्याही देशाची कशाही प्रकारची मागणी असू शकते. तर या प्रकारे आता शेतकऱ्यांनी जर निर्यात करायचं ठरवलं तर शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं पुढे जायला पाहिजे? अतिशय महत्त्वाचा आपण प्रश्न विचारला आहे. हो, की याच्यातूनच शेतकऱ्याला अधिक दर प्राप्त होतात. बरोबर. प्रत्येक देशाची मागणी वेगवेगळी असते. जसं की हे मध्यपूर्वेकडील देश जे आहे यांना 40 ते 60 mm आकाराचा कांदा हा पाहिजे असते. श्रीलंका, सिंगापूर, नेपाळ येथे 20 ते 30 mm आकाराचा पाहिजे. पण युरोपियन कंट्री जे आहे त्यांना 60 mm पेक्षा मोठ्या आकाराचा कांद्याची मागणी असते. आणि जर शेतकऱ्यांनी आपला मालाची काढणी केली, आणि आज अशी प्रथा आहे की शेतकरी आपला मालाची काढणी केल्यानंतर तो तात्काळ बाजारात विक्रीला आणतो, परंतु शेतकऱ्यांनी काढणी केल्यानंतर त्याचं थोडक्यात जर ग्रेडिंग करून परतवारी करून जर विक्री केली तर त्याला चांगले दर मिळण्यास मदत होते. जर फुटीचा कांदा आपण फोटो पण दाखवू शकतो. हो, म्हणजे अत्यंत उत्तम असा फोटोग्राफ आहे. कांदा कुठल्या प्रकारचा असायला हवा. निर्यातक्षम कांदा जो असतो त्याचे हे फोटोग्राफ्स काही आहे की ज्याची मान आहे, एकसारखा रंग आहे आणि दुहेरी पापुद्रा आहे, असा कांदा तो निर्यातीसाठी पाठवण्यात येत असतो. जर समजा आपल्याला जर मध्यपूर्वेकडील देशात जर कांदा पाठवायचा असेल तर तो 40 ते 60 mm ह्या आकाराचा असतो. जर जपान किंवा युरोपियन देशात जर कांदा पाठवायचा असेल तर 60 mm पेक्षा मोठ्या आकाराचा 60, 70, 80 mm आकाराचा कांदा हे असा तो पाहिजे असते. जर श्रीलंकेसारखा जर देशात त्यांची 20 ते 30 mm आकाराची मागणी असते, म्हणजे छोटी साईज, असा तो कांदा त्यांना तो हवा असतो. म्हणून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एकाच वेळेस हे सगळ्या आकाराचे माल निघत असतो. म्हणून त्यांनी काढणीनंतर फुटीचा, दुबळा, डेंगळे असलेला कांदा हा जर काढून तो तात्काळ तो त्यांनी विक्री करायचा असते. कारण हा जर जास्त काळ ठेवला तर हा राहू शकत नाही, त्यामुळे तात्काळ विक्री. आणि मग उर्वरित जो माल आहे तो 3 भागात त्याचं विभाजन करायचं. एक छोटी साईज जे 20 ते 30 mm आहे ह्या आकाराचा कांदा जवळपास, दुसरा मध्यम आकाराचा 40 ते 60 mm, आणि तिसरा
जो मोठा कांदा आहे, जो 60 mm आकारापेक्षा मोठा आहे असा कांदा अलग करायचा, 3 ग्रेडमध्ये विभाजन करून त्याचं जर विक्रीचं जर नियोजन केलं तर शेतकऱ्याला चांगले भाव सर थोडक्यात आपल्याला असं म्हणायचं की त्याचं ग्रेडिंग व्यवस्थित केलं पाहिजे आणि ग्रेडिंग प्रमाणे म्हणजे एक मोठा निघू शकतो, एक मध्यम आणि एक छोटा, आणि तिन्ही आकाराच्या कांद्यांना संपूर्ण जगामध्ये अनेक देश आहे त्यांची मागणी आहे, फक्त आपल्याला प्रॉपर ग्रेडिंग करणं गरजेचं. सर एक फोन घेऊया. संजय शिंदे सोलापूरहून काही विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा संजू भाऊ विचारा. हा नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार बोला. हल्ली सोलापूर जिल्ह्यामधून नमस्कार बोला. विचारा, सलग विचारा, प्रश्न सलग विचारा. सोलापूर जिल्ह्यातून आपल्याला कुठल्या व्हरायटी पंचगंगा, नेपाळ, जिंदाल त्यापैकी निर्यातीला योग्य असणार आणि जास्तीत जास्त उत्पादक मिळणार अशी कुठली व्हरायटी आम्ही शेतकऱ्यांनी पेरली पाहिजे किंवा लावली पाहिजे हे सांगा थोडं. हा प्रश्न कळलाय संजू भाऊ. त्यांनी विचारलं सर की सोलापूर जिल्ह्यात त्यांना लागवड करायची आहे आणि निर्यातीचा दृष्टिकोन समोर ठेवून जर त्यांना विपणन एक्सपोर्ट करायचं त्यांना, कोणत्या जातींची लागवड केली पाहिजे आणि साधारण कोणत्या रंगाच्या कांद्यांची लागवड करायची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही गर्द लाल रंगाचा कांदा याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये NHRDF डार्क रेड जी व्हेरायटी आहे किंवा बसवंत 780 जी जात आहे, ज्या आपल्या नाशिकचं हे आहे प्रॉडक्ट आहे, तर ह्या जातीची जर लागवड केली तर याचं उत्पादन सुद्धा चांगलं आहे आणि निर्यातक्षम हा माल आहे. परकीय बाजारपेठेत याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आज सोलापूरमध्ये सुद्धा किंवा जो काही सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते, पण त्यांच्याकडे जे काही बियाणं उपलब्ध आहे त्याचीच लागवड करते. म्हणून सोलापूरमधल्या माझ्या शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी बियाणं बदल करणं गरजेचं आहे. अनेक वर्षापासून परंपरागत जे काही घरं बियाणं आहे तेच ते वापरत आहे. म्हणून शास्त्र तो पद्धतीने जे काही व्हेरायटी रिलीज झालेली आहे, जे बसवंत 780 असेल, डार्क NHRDF डार्क रेड असेल, ह्या जातीचा त्यांनी सुधारित जातींची लागवड करायला पाहिजे. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आपला भाग येतो, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जर आपण चौकशी केली तर आपल्याला नवीन जातीविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि त्या जातींची लागवड करायला पाहिजे असं सरांनी म्हटलंय. पारंपरिक जे बियाणं आपण साठवून ठेवतो त्यातून लागवड करण्यात काही फायदा नाही, त्याच्यामुळे उत्पादन पण घटतं, उत्पादकता घटते आणि दर्जा सुद्धा खालावतो. सर आता कार्यक्रमापूर्वी आपल्याला एक शेतकरी भेटले होते. आपल्याला माहिती आहे की सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकरी होते पाटणे म्हणून, वेलंग गावचे, म्हणजे रहमतपूरच्या अगदी जवळ आहे ते वेलंगाव. त्यांनी प्रयोग करून जसं रोपांची निर्मिती केली, अत्यंत स्वस्त दरात रोपांची ऊसांची निर्मिती केली. म्हणजे याचा अर्थ असा की आपले शेतकरी हे प्रयोगशील आहे. तर सर आता आपल्या शेतकऱ्यांनी कांद्यामध्ये असा जर प्रयोग केला की कोणत्या देशात या साईजचा कांदा पाहिजे तर तोच उत्पादक आपल्याला उत्पादन करायचा आहे, तर त्यासाठी काही त्यांनी विशेष परिश्रम घ्यायला पाहिजे किंवा टेक्नॉलॉजीचा काही अंतर्भाव करायला पाहिजे? नाही, निर्यात शेतकऱ्यांनी संशोधन करणं गरजेचं आहे. प्रश्न नाही. मी तसं सांगितलं ना की एका बियापासून एकच कांदा निर्माण होते. त्याला जर व्यवस्थित जर झाडाची संख्या, चांगल्या जातीचं बियाणं जर हे केलं तर त्याच्या उत्पादनात तिप्पटीपर्यंत वाढ होऊ शकते. आणि त्याला व्यवस्थित जर दर पाहिजे असेल तर त्यांनी निर्यातदारासोबत जर संपर्क साधला आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत जर शेती केली तर हमखास त्याला दराची हमी मिळू शकते आणि त्याच्या याला चांगले बाजारभाव सुद्धा मिळू शकते. जसं मी सांगितलं की साधं जर ग्रेडिंग करून आणलं तर त्याला नक्कीच 200 ते 300 रुपये अतिरिक्त भाव मिळते. आज बाजारमध्ये 1800 रुपये जास्तीत जास्त आणि 1000 रुपये कमीत कमी असे बाजारभाव चालू आहे. शेतकऱ्यांनी शेतीतून काढलेला माल जर तात्काळ तसाच बाजारात विक्रीला आणला तर त्याला 1400 ते 1500 ह्या मध्यम दरात त्याला भाव मिळतात. परंतु हेच जर माल 80 mm पेक्षा जर मोठा असेल, 70 mm पेक्षा मोठा असेल तर त्याला 1800 1850 रुपये भाव मिळतात. मोठा भाव मिळतो थोडक्यात असं म्हणायचं. घेऊया गोरक्षनाथ बोराडे पुण्याहून काही विचारू इच्छितात? फोन कट झाला सर. हां, आपण मोठ्या साईज विषयी. मोठ्याला मोठा मिळतो, मध्यम आकाराचा असेल तर त्याला 1700 पर्यंत भाव मिळेल आणि छोटी साईज असेल तर 1600 ते 1650. ह्या सगळ्यांचा जर ॲव्हरेज काढला तर 1700 रुपये भाव मिळतो. जो माल 1500 रुपयात जाणार आहे त्याला 1700 ते 1750 रुपये ॲव्हरेज भाव मिळतो. म्हणजे एका क्विंटल मागे तेच उत्पादन फक्त प्रतवारी केल्यामुळे 200 रुपये अतिरिक्त भावाचा त्याला फायदा होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करताना आता 2-3 बाबी प्राधान्याने हे करणे की काढणी करताना त्याच्या चांगल्या मान ठेवणे, त्याला पीड देणे, चांगला सुकवणे आणि प्रतवारी करून त्याचं बाजारपेठेमध्ये विक्री करणे. कारण निर्यातदार हा बाजारपेठेमध्ये माल घेऊनच त्याचं हे करत असतो, माल बघूनच घेत असतो आणि फक्त त्याचं पॅकिंग करतो. आपण जर निर्यातीचं पॅकिंग जर पाहिले तर प्रत्येक देशाच्या युरोपियन कंट्रीमध्ये 2 ते 5 किलोचं पॅकिंग आपल्याला पाठवावं लागते.
मिडल ईस्टमध्ये 40 25 किलो किलोपासून. 25 ते 40 किलोपर्यंत पॅकिंग चालते. श्रीलंकामध्ये आपण 25 किलोचं पॅकिंग, ते फक्त एक त्याच्यावर हात मारून जो डॅमेज आहे किंवा अतिशय छोट्या साईज असेल तो बाहेर काढता आणि उर्वरित माल स्टँडर्ड पॅकिंगमध्ये तो पाठवणार. बाकी त्याच्यामध्ये काही ते करत नाही. सर मला एक सिंपल प्रश्न विचारायचा होता की मगापासून आपण दोनदा हा शब्दाचा उल्लेख केला की MEP हा एक शब्द आपण मगाशी वापरला की MEP म्हणजे नेमकं काय, आणि सर समजा निर्यात करायची असेल एखाद्या शेतकऱ्याला तर त्यांनी कोणत्या गोष्टींचे काय प्रोसेस असेल की कुठला फॉर्म भरणे किंवा आपेड्याचं काय अप्रुव्हल घेणे असं काही आहे का? हां, एक महत्त्वाचं आहे निर्यातीमध्ये MEP हा फार महत्त्वाचा एक आहे. MEP म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे किमान निर्यात मूल्य. आपल्या भारतीय मालाचं अवमूल्यन होऊ नये म्हणून भारत सरकारच्या वाणिज्य विभागामार्फत डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड मार्फत MEP जाहीर करण्यात येते. आणि ते MEP देशांतर्गत मालाची गरज, त्याची उपलब्धता आणि परकीय बाजारपेठेतील दर या आधारे ती जाहीर करण्यात येते. आज सध्या कांद्याची MEP $300 आहे. म्हणजे 300 म्हणजे 1800 रुपये क्विंटलपेक्षा कमी दरानं आपण परकीय बाजारपेठेत कोणताही निर्यातदार माल पाठवू शकत नाही. आणि याचा मुख्य उद्देश हा की मिनिमम ह्या दराने जर माल जर जात असेल तर आपल्या बाजारपेठेतील सुद्धा दर कायम राहतात आणि शेतकऱ्याचा फायदा होते आणि परकीय चलन सुद्धा आपल्याला मिळते. सर आता हे कंटेनर मधून माल जातो, मगाशी आपण सांगितलं की दुबईला जर जायचं असेल तर कंटेनर मधून जहाजाच्या मार्फत ते जातात. बरोबर आहे. तर सर यावर काही शासनाचं अनुदान आहे का, म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाविषयी पण जाणून घ्यायचं आहे. एक महत्त्वाचा अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही की मी जसं सांगितलं की आपला जो काही कांदा आहे हा मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात जातो, पण युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु निर्यातदार युरोपियन कंट्रीमध्ये कांदा पाठवायला धजावत नाही. मुख्य उद्देश की तिथं अतिशय निर्बंध आहे, दर्जेदार माल पाहिजे आणि रिस्क घ्यायला तयार कोणी नाही आहे. युरोपियन कंट्रीमध्ये जर कांदा पाठवायचा असेल तर 60 ते 80 mm आकाराचा अतिशय चांगला दर्जाचाच कोणताही फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन नसलेला असा तो माल पाठवावा लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाठवताना म्हणजे परत मी एक फोन घेऊया, आपण जास्त वेळ त्यांना थांबवू शकत नाही. प्रशांत शिंदे सोलापूरहून काय विचारू इच्छितात? प्रशांतजी. हां सर, आवाज येतोय, विचारा, सलग प्रश्न विचारा. नमस्कार सर, प्रशांत शिंदे बोलतोय सोलापूरवरून. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की कांदा या पिकामध्ये सर्वात चांगलं उत्पादन मिळालं मिश्र पीक कुठलं आहे? हो बर. सर त्यांनी विचारलं की कांदा पिकामध्ये जर मिश्र पीक घ्यायचं असेल, इंटिग्रेटेड अप्रोच ठेवायचं असेल उत्पादनामध्ये तर काय घेता येईल? नाही, एक लक्षात घ्या की कांदा पीक हे अतिशय अल्प कालावधीचं पीक आहे. 4 ते 6 महिने, म्हणजे लेट खरीपमध्ये 4-5 महिन्यात निघते आणि रब्बीमध्ये 6 महिने घेते. त्यामुळे याच्यामध्ये आंतरपीक नाही घेता येत. पण दुसऱ्या पिकामध्ये हे घेते. ऊसामध्ये आंतरपीक कांदा चांगलं येऊ शकते. परंतु याचा एक मोठा ड्रॉबॅक असा आहे की ऊसामध्ये जर तुम्ही कांदा पीक जर घेतलं तर ऊसामध्ये खताच्या मात्रा मोठ्या प्रमाणात दिलेल्या असतात आणि अतिरिक्त खताच्या मात्रा जर दिल्या तर कांदा हा टिकत नाही. बरोबर. साईज वाढते, मग त्याची चव येत नाही. आणि कांद्याला फळ पिकामध्ये घेता येईल. फळ पिकामध्ये घेता येईल. 2 झाडांमधील आणि 2 झाडातील अंतर खूप असतं, प्रकाश पण मिळतो. आणि फळ पिकांना पाहिजे तेवढं खत, जसं उसाला दिलं जातं खत तेवढं फळ पिकांना दिलं जात नाही. त्यामुळे हे फळ पिकात मिश्र पीक आपल्याला घेता अवश्य हे घेता येईल. परंतु उसामध्ये जर घेतलं तर मग याचे खताची मात्रा जास्त दिल्या की कांदा टिकत नाही. बरोबर. आणि लगेच तो सडतो आणि चवीला सुद्धा आकार असेल पण चवीला तो चांगला राहत नाही. बरोबर. म्हणून फळ पिकामध्ये घेऊ शकता, पण त्याला अति खताच्या मात्रा न देता एक रिस्ट्रिक्शन आहे कांद्यामध्ये. कांदा जर निर्यातीसाठी किंवा साठवणुकीसाठी जर केला जातो तर 60 दिवसानंतर त्याला नत्राच्या मुळीच मात्रा द्यायच्या नाही. थोडक्यात सर माती परीक्षण करून जर खत व्यवस्थापन केलं तर ते जास्त चांगलं. तर मला असं वाटतं की म्हणजे मोजून खत देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तरच आपल्याला कांद्याचं दर्जाचं उत्पादन मिळू शकतं. सर हा फोन येण्यापूर्वी आपण सांगत होतात की निर्यातीला एका कंटेनर मागे काही अनुदान आहे का? तर मी जसं सांगितलं की युरोपियन कंट्रीमध्ये आपल्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे, परंतु निर्यातदार जायला तयार नाही. बरोबर. कारण जो काही कांदा आज मिडल ईस्टमध्ये जातो, आज मार्केट आपलं सॅच्युरेट झालेलं आहे. नवीन बाजारपेठा शोधणं आज आपल्याला गरजेचं आहे. अतिरिक्त उत्पादन आलं तर तो माल बाहेर गेला पाहिजे. म्हणून आम्ही युरोपियन कंट्रीला जर कोणी निर्यातदार जर कांदा पाठवत असेल तर त्याला कमीत कमी 5,000 रुपये प्रति कंटेनर आणि 2 लाख पर्यंत प्रति निर्यातदार अनुदान देण्याची योजना पणन मंडळामार्फत राबवण्यात येते, जेणेकरून त्यांना निर्यातीसाठी चालना मिळेल. आणि आज सांगायची आनंदाची गोष्ट अशी आहे की जवळपास 20 ते 25,000 मेट्रिक टन कांदा युरोपियन कंट्रीमध्ये गेल्या 5-6 वर्षापासून जायला चालू झालेला आहे आणि सातत्यानं त्याच्यामध्ये वाढ होत आहे. घ्या अवश्य. श्याम जाधव नाशिकवरून काय विचारू इच्छितात? विचारा. हॅलो. हा विचारा श्याम. हॅलो सर.
हा श्याम विचारा. तर आता जे मार्केट आहे हो तर ते मार्केट सर किती दिवस राहील? हॅलो हॅलो सर, जे आज मार्केट चाललंय 15-16 रुपये प्रति किलो, तर ते किती दिवस राहील? किती दिवस टिकेल? हा, अतिशय चांगला प्रश्न आहे आपला. आणि सर आमच्याकडे पाऊस लेट झालेला आहे. तर आमच्याकडे सर पाऊस लेट झालेला आहे. आमचा कांदा जानेवारी मध्ये निघेल, तर जानेवारी दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये गारा होतील असं सांगितलेलं आहे. सर काय सांग? बरं, मी काही भविष्य व्यक्ता नाही, पण जे काही आकडेवारी आहे त्यावर मी आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देतो की मागच्या वर्षीला खरीपमध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रावर, खरीप आणि लेट खरीपमध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती आणि चालू वर्षीला खरीप आणि लेट खरीप हंगामात 1,23,000 हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. मागच्या वर्षीला जवळपास 23 लाख टन उत्पादन आलेलं होतं राज्यामध्ये दोन्ही हंगामाचं मिळून, पण चालू वर्षीला आपल्याला माहित आहे की जून जुलैमध्ये यावर्षीला पाऊसच नव्हता, त्यामुळे खरीपची लागवड अल्प प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे उत्पादन सुद्धा घटलेलं आहे. 5 ते 7 लाख टन कमी उत्पादन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे भाव टिकून राहील असं माझा प्राथमिक अंदाज आहे. परंतु आपण भविष्य तर सांगू नाही शकत, पण टिकून राहील पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकतो, कारण उत्पादनच कमी येण्याचे संकेत निर्माण आहे. कारण क्षेत्रच नाही आहे वर्षीला, कारण जून मध्ये पाऊस नव्हता, खरीपची लागवड निम्म्यावर आलेली आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळे आज नाहीतर ह्या कांद्याला काही फार जास्त भाव नसते, हा अतिशय याची टिकवण क्षमता जास्त नसते. दरवर्षीला खरीपचा कांदा 500-700च्या वर नसते, पण आज 1400-1500 रुपये आहे. त्यामुळे ही पातळी टिकून राहील पुढील 1.5-2 महिने असं एकंदरीत आमचं. थोडक्यात मला जाता जाता हे तुम्हाला सांगायचं आहे की निर्यात वाढली पाहिजे, यासाठी आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्राचं कृषी पणन मंडळ, शासन, कृषी विभाग कशा प्रकारे प्रयत्नशील आहे? प्रोत्साहन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पणन मंडळामार्फत निर्यातक्षम कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेले आहे. तसंच आपली निर्यात सातत्यानं चालू राहावी यासाठी, तो मालाचा पुरवठा व्हावा यासाठी राज्यामध्ये आपण कांदा चाळ योजना मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे. आज 8 लाख मेट्रिक टनाच्या कांदा चाळी उभ्या झालेल्या आहे. मग त्यामुळे आज असं झालं आहे की जून ते ऑक्टोबरमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असतो. त्यामुळे निर्यातदार मोठ्या हिमतीनं पुढचे सौदे करतो आणि महाराष्ट्रात माल उपलब्ध असल्यामुळे त्याला तो माल मिळतो आणि आपली निर्यात सातत्याने चालू राहते. मुख्य उद्देश हाच आहे की कांदा चाळीमुळे देशांतर्गत व्यापाराला माल उपलब्ध झालेला आहे आणि कांदा निर्यातीसाठी उपलब्ध झाला आहे. नंतर पणन मंडळाच्या मार्फत चांदवड आणि कळवण हा जो कांदा उत्पादक मुख्य जिल्हा आहे, इथे ग्रेडिंग पॅकिंग फॅसिलिटी आपण उपलब्ध केलेल्या आहे. ॲटोमॅटिक ग्रेडिंग आहे, तिथं साठवणुकी सुविधा आहे. आणि यापुढचा एक प्रयत्न आमचा असा आहे की पिंपळगाव बसवंत येथे कांद्यासाठी एक 14,000 मेट्रिक टनाचं कोल्ड स्टोरेज उभारण्याचं हे आहे, मानस आहे. त्याच्यासाठी अपेडानं जवळपास 75% अनुदान देण्याचं हे केलेलं आहे. 48 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. कारण आपल्याला माहिती आहे की कांदा चाळीमध्ये जवळपास 20 ते 25% लॉसेस होता. तेच जर लॉसेस आपल्याला फोन घेऊया. हरिदास हवाले उस्मानाबादहून काही विचारू इच्छितात? हरिदासजी, हा विचारा प्रश्न, आवाज येतोय. मला कांद्याच्या सुधारित जाती कोणत्या कोणत्या आहेत त्या मला जरा माहिती पाहिजे, जाणून घ्यायचं. सुधारित जाती थोडक्यात सांगा. फुले सफेद महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निर्माण केलेली जात फुले सफेद. NHRD जे हे आहे लासलगावचं जे सेंटर आहे, त्यांनी डार्क रेड LDRH डार्क रेड, लाईट रेड आहे. नंतर आपली बसवंत 780 म्हणून एक जात आहे, ती अतिशय चांगली आहे. N241 म्हणून एक जात आहे, ही सुद्धा जात आहे. आणि ह्या सगळ्या जातीचं बियाणं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये तसेच NHRDF जे नाशिक आहे यांच्याकडे तुम्हाला मिळू शकते. आपण त्याच्यासाठी आगाऊ नोंदणी करणं गरजेचं आहे. सर, मला आपल्याकडे वेळ कमी आहे, एक मला खूप छान मगाशी आपण कार्यक्रमाच्या पूर्वी जेव्हा भेटलो तेव्हा आपण मला ग्रीन रूममध्ये सांगितलं की कांदा साठवताना 5 फुटाच्या वर तो साठवला नाही पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही कांद्याची मान सांगितली की कांद्याची मान शाबूत ठेवा, तर सर तो एक खूप संवेदनशील विषय आपण सांगितला. आणि मला असं वाटतं की बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी ती चूक करतात, ते सांगा सर. बघा,
आपण दरवर्षीला राज्यामध्ये 15 लाख टन कांदा साठवला आहे. देशामध्ये आपल्याकडे वेळ कमी, थोडक्यात सांगायचं. हां, मग कांदा साठवताना 1-2 शेतकऱ्यांनी महत्त्वाची काळजी घ्या की कांदा चाळीमध्ये जास्तीत जास्त 5 फूटपर्यंतच कांदा साठवा. 5 फुटाच्या वर जर तुम्ही कांदा साठवला तर खालचा जो थर आहे तो डॅमेज होते. कांदा चाळीची रुंदी जास्तीत जास्त 4 फूट ठेवा. 4 फुटापेक्षा जास्त रुंदी ठेवू नका, कारण काय एका साईडला 2 फूट, दुसऱ्या साईडला 2 फूट एवढीच हवा जाऊ शकते. ते 5 फूट जर ठेवली तर 2 फूट जाते आणि मधल्या याच्यात त्याला हवाच मिळत नाही आणि त्यामुळे थोडक्यात सर आपण थोडक्यात हे सांगितलं आहे की आपल्याला 5 फुटापर्यंतच आपल्याला कांदा साठवायचा आहे. 6 फूट 7 फूट एवढा आपल्याला कांदा साठवायचा नाही, एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आपण कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेसाठी विषय निवडला आहे महाराष्ट्रातील पशुसंवर्धन सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी. हा विषय आपण निवडला आहे. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील डॉक्टर A.T. कुंभार, आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे. मंडळी, याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला विचारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पत्रांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. पत्र लिहून आम्हाला कळवा की हा कार्यक्रम आपल्याला कसा चांगला करता येईल. आपला फीडबॅक आम्हाला नेहमी आम्ही त्याची अपेक्षा करत असतो, प्रतीक्षा करत असतो. आमचा पत्ता लिहून घ्या. पत्र आपल्याला लिहायचं आहे, जरूर लिहायचं आहे. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला कळवू शकता, आपला फीडबॅक कळवू शकता, सूचना करू शकता. आमचा ईमेल आहे कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. मंडळी, थोडक्यात साबळे सरांनी आपल्याला सांगितलं आहे की कांदा निर्यातीला खूप वाव आहे. देशांतर्गत सुद्धा विपणन करायचं असेल तर खूप वाव आहे. अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कांद्याला मागणी आहे, कारण महाराष्ट्रातील कांदा हा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्या चवीसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फक्त लागवड करताना काही गोष्टींचं ध्यान ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पणन मंडळांनी जे प्रशिक्षण आयोजित करतात त्या प्रशिक्षणामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. कारण ज्ञान संपादन केलं आपण की नेमकं निर्यात कशी करायची आणि त्यापासून फायदे काय, आपल्याला अनुदान काय, हे मंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झाला आणि खरंच दर्शकांना आमचे कांदा उत्पादक तो शेतकरी तो खरंच कधी कधी हवालदिल होऊन जातो. त्याला तुम्ही एक आशेचा किरण दाखवला आणि जे ज्ञान दिलं अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये, मनापासून आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधू. नमस्कार.